सुकापुर स्थित किड्स गार्डन नेशन स्कूल की नूतन इमारत का उद्घाटन शनिवार को विधायक विवेक पाटिल के हाथों संपन्न हुआ। इस कार्यक्रम के लिए जिला परिषद के शिक्षा एवं स्वास्थ्य सभापति बालाराम पाटिल, पंचायत समिति के सभापति हरेश केणी, सदस्य राजेश केणी, सुकापुर ग्राम पंचायत के सरपंच एकनाथ भोपी, ग्राम पंचायत सदस्य, स्कूल के ट्रस्टी संतोष पाटिल, प्रधानाध्यापिका, अध्यापक, विद्यार्थियों के अभिभावक एवं विद्यार्थी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थित जन समुदाय को संबोधित करते हुए विधायक विवेक पाटिल ने स्कूल के ट्रस्टी संतोष पाटिल और उनके सहयोगियों की सराहना की। उन्होंने कहा कि आजकल के महंगाई के जमाने में शिक्षा क्षेत्र का बाजारीकरण किया जा रहा है और अच्छे स्कूलों में अपने बच्चों को तालीम दिलाना आम अभिभावक के बस में नहीं रहा, मगर इन परिस्थितियों में भी कम खर्चे में विद्यार्थियों को ऊंचे दर्जे की शिक्षा दिलाने का काम संतोष पाटिल और उनके सहयोगियों ने किड्स गार्डन नेशन स्कूल द्वारा किया है, जो वास्तव में प्रशंसा के काबिल है। श्री संतोष पाटिल यांनी अतिशय प्रयत्न करून या शाळेच्या माध्यमातून या विभागातल्या विद्यार्थ्यांना एक चांगल्या प्रकारचं शिक्षण मिळालं पाहिजे म्हणून एक चांगले प्रयत्न या ठिकाणी केलेले आहेत। ट्रस्टींच्या माध्यमातून आपल्या या शाळेचा सर्व स्टाफ हा निश्चितपणे चांगली मेहनत घेत असतो आणि या विभागामध्ये विकास घडत असताना या विभागातल्या विकासाचा वाटा ह्या परिसरातल्या जनतेला मिळावा असं वाटतं आणि तो जर मिळवायचा असेल तर आपल्या विद्यार्थ्यांना एक आधुनिक आणि दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे, ही एक गरज या विभागामध्ये निर्माण झालेली आहे आणि ही गरज पूर्ण करण्याचं काम किड्स गार्डन नॅशनल पब्लिक स्कूल हे चांगल्या पद्धतीने करत आहे। मी या ठिकाणी उल्लेख केला, मी तिसऱ्या वेळा आलेला आहे। अनेक शाळा या पनवेल शहरात आणि आजूबाजूला पसरलेल्या आहेत, पण 250 रुपये फी घेणारी इंग्लिश मीडियमची शाळा मला वाटतं ही पहिलीच असेल, कारण ज्या पालकांच्या खिशामध्ये हजारो रुपये फी भरण्याची, लाखो रुपये देणगी देण्याची कुवत नाही, अशा पालकांना सुद्धा एक चांगलं आणि दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे या भावनेनं किड्स गार्डन नॅशनल पब्लिक स्कूलची स्थापना या ठिकाणी झालेली आहे आणि हळूहळू या शाळेला सोयी सुविधा निर्माण होत आहेत आणि सोयी सुविधा निर्माण होत असताना फारसा याच्यामध्ये आपण धंदा करतो किंवा प्रॉफिट कमवतो अशातला भाग न ठेवता विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण कमीत कमी खर्चामध्ये कसं पोहोचवता येईल याचा एक चांगला प्रयत्न या शाळेच्या माध्यमातून केलेला आहे, म्हणून त्यांचा मी मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो। इस दौरान पंचायत समिति के सभापति हरीश केणी ने भी विद्यार्थियों को उनके आगामी शैक्षणिक सफर के लिए शुभकामनाएं दी। राजेश केणी नक्कीच मी आज त्यांना शुभेच्छा देतो की आज आपली जी एवढी मुलांची शिकत आहेत त्यांना एक चांगले दर्जाचे शिक्षण देऊन एक सगळे आता तुम्ही प्रत्येक खेळामध्ये जी बक्षिसं दिलेली आहेत त्याचप्रमाणे कला क्रीडा प्रत्येक बाबतीत आपला विद्यार्थी हा चांगला शिकला पाहिजे, जेणेकरून आपल्या या किड्स गार्डनचे नाव चांगल्या प्रकारे आपल्या पनवेल तालुक्यात महाराष्ट्रात झळकले पाहिजे की प्रत्येक क्षेत्रात आपली मुले चमकली पाहिजे। अशा प्रकारचे तुम्ही या शाळेतून शिक्षण द्या, ज्याप्रमाणे आज तुम्ही जी चांगल्या दर्जाची इमारत बांधली आहे त्याचप्रमाणे तुम्ही आज शिक्षण एक चांगल्या दर्जाचे शिक्षण इथे द्या। इस कार्यक्रम में विद्यार्थियों द्वारा प्रस्तुत किए गए सांस्कृतिक कार्यक्रमों ने उपस्थितों की वाहवाही लूटी। मुंबईच्या किनारी अगं मार्ग